लग्नाच्या आधीचा आणि लग्न झाल्यानंतरचा आवडीचा सण माझा म्हणजे वटपौर्णिमा. काय माहीत का, पण मला सगळ्या सणांमध्ये ना हा सण खूप आवडतो. आणि वटपौर्णिमा म्हणली की पोळ्या आल्याच. पण माझ्या नवरोबाला तर पोळ्या आवडत नाहीत. मग आज सासूबाई म्हणलेल्या, की थोडीशी आज आपण वेगळ्या पद्धतीने पोळ्या बनवूया. म्हणजे ना अर्धा गूळ आणि अर्धी साखर अशी वापरून ना आपण पोळ्या बनवूया. बघूया तरी कसं वाटते नवीन पद्धतीच्या पोळ्या. कारण त्यांनी नेटवरती रेसिपी बघितलेली ना आणि खूप दिवस झालेलं ट्राय करायचं म्हणत होतं. पण प्रत्येक वेळेस मी आधी स्वयंपाक करून ठेवायची, त्यामुळे त्यांनाही करू होत नव्हतं, सांगता येत नव्हतं. आज त्यांनी मला रात्रीपासून सांगितलेलं, उद्याच्याला पोळ्या करताना मी सांगेल त्या पद्धतीनंच पोळ्या करायच्या. कारण जरा वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक वेळेस गुळाच्याच पोळ्या करतो आम्ही. पण म्हणलं चला ह्यावेळेस साखरेच्या सुद्धा म्हणजे मिक्स अशा पोळ्या करून बघूया कसं होतंय आपलं. आता त्यात टाकायचा मसाला म्हणजे सुंठ, थोडेसे काळे मिरे टाकायचे, बडीशेप असेल तर बडीशेप टाकायची. चुकून ना मी सुंठ म्हणून वाळलेलं आलं घेतलेलं होतं, ते दिलं फेकून. आता वेलचीची पूड टाकायची. नंतर जायफळ किसून थोडंसं टाकलं ना की छान पोळ्या लागतात. म्हणजे सुगंधसुद्धा एवढा छान होता ना पोळी भाजताना, आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. म्हणजे हे काही माझं डोकं नाही आहे, हे सुद्धा मला आईंनीच सांगितलेलं आहे. त्यांच्या हातच्या पोळ्या म्हणजे इतक्या छान होत्या ना. त्यांनी सांगितलं, मी त्यांना विचारलं, आई कशा करत होता तुम्ही पोळ्या? आईने सांगितली मला रेसिपी. मी इथून पुढे मी आता तीच फॉलो करते रेसिपी त्यांची. माझी कामं सुरूच होती, तेवढ्यात नवरोबा उठले. नवरोबा उठले की त्यांना लगेच चहा लागतो. मग त्यांचं चहा ठेवता ठेवता मलासुद्धा एक घोटभर चहा ठेवला. पिल्लूसुद्धा उठलेलं होतं. मग सगळ्यांनाच चहा ठेवला. चला म्हणजे एकत्र चहा पिऊया. डाळ स्वतः शिजलेली होती, येळवणी साईडला काढली. आणि येळवणी साईडला काढल्यानंतर ना त्यात थोडीशी मी डाळसुद्धा घेते, म्हणजे आमटीला थोडासा घट्टपणा येतो. म्हणजे मसाल्याचा आपला येतोच, पण ही घातल्यामुळं एक छान चवसुद्धा येते. आता पुरण करताना ना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पहिल्यांदा मी काय करत होते, डाळीमध्येच गूळ शिजायला घालायचे आणि मग त्याच्यानंतर मिक्सरला वाटत होते. पण आईंनी सांगितलं, काय असं करू नकोस, त्याच्याऐवजी गरम गरम डाळीतच गूळ आणि साखर म्हणजे जे काही आपल्याला घालायचं ते घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे जी डाळीच्या वरची जे कवच येते ना, म्हणजे साल येते, जर बघा शिजली ना तरी ती अशी बारीक होत नाही. मग ते आपण जरी चाळणीनं परत हे केलं, बारीक केलं ना, तरी त्याचा चोथा राहतो. तसा चोथा राहत नाही. एकदम मऊसूत लुसलुशीत पुरण तयार होतं. मग आपण त्याच्यात तो केलेला मसाला टाकायचा आणि पुन्हा एकदा गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं. पाणी सुटत नाही गुळाचं, थोडासा ओलावा होतो. म्हणजे डाळीमध्ये गूळ घातल्यानंतर कसं पूर्ण पाणी सुटतं तसं नाही होत. थोडंसं ओलावा होतं, पण एक 5-10 मिनटं परतलं ना, बारीक गॅसवरती परतायचं, कारण की करपतं ते. परतून झाल्यानंतर गॅस बंद कर. त्याला चाळणीतून चांगलं बारीक करायचं आणि पोळ्या लाटायच्या. आता आमटी करताना माझ्याकडून चूक काय झाली, की मी खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं टाकलं. पण ना सोबत त्याच्यात थोडंसं मला पाणी टाकायचं होतं, ते चुकून माझ्याकडून जास्त पडलं. त्यामुळे थोडासा ओलसर मसाला झालेला. तसं तुम्ही करू नका, जपूनच पाणी वापरा. आणि हे लाल तिखट ना माझ्या आईनं दिलेलं होतं मला. मस्त ती लवंगी मिरचीच आहे, तिनं आधी सांगितलेलं जरा जपून वापर म्हणून. किती लाल दिसते बघा ना, एकदम लाल लाल भडक. येळवण्याची आमटी असो, चिकन मटणाचा रस्सा असो, जोपर्यंत त्याच्यावर तवंग दिसत नाही आलेला, मस्तपैकी कट दिसत नाही लाल लाल, तोपर्यंत त्याची खाण्याची आणि रस्सा पिण्याची मजा येत नाही. आमटी फोडणीला टाकल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, गॅस बारीक करून त्याला उकळून द्यायचं, निवांत उकळून द्यायचं एक 5 ते 7 मिनटं. म्हणजे चांगला कट, म्हणजे मसाल्यातला कट, चटणीचा कट जी काय असेल ना, तो चांगला वरती येतो. आणि वरती आलं की मग झाकून ठेवायचं. उकळताना कधीच आमटी झाकून नाही ठेवायची, नाहीतर कट सगळा निघून जातो. सकाळी उठून मळलेली कणिक आत्तापर्यंत म्हणजे 1 तास तर गेला, चांगली भिजलेली होती. त्याला पुन्हा एकदा तेलात चांगलं मर्दून घेऊन ना, आता त्याच्या पोळ्या करायला सुरुवात करते. पहिली 1-2 पोळ्या माझ्या हमखास चुकतात, त्यामुळे मी तो व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आहेत. आता दुसऱ्या-तिसऱ्या पोळीपासून मस्त पोळ्या लाटायला येतात, कारण की हात बसतो ना. चपाती काय आपण सारखी लाटतो, त्यामुळे आपल्याला अंदाज येतो. पोळीला कसं करायला लागतं, ज्या नवजात बालकाला कसं आपण एकदम अलगद हात लावतो, अलगद उचलतो, तसं पोळीचं काम आहे. तिलासुद्धा अलगद उचलायला लागतं, नाही तर जोरात तिच्याशी उचललं की फाटलीच म्हणून समजा पोळी. माझी आजी म्हणायची, की ज्या बाईचं पुरण असं चपातीच्या पूर्ण कडेला जातं ना, ती बाई खरी सुगरण. नाहीतर कधी काय कुणाकुणाचे असतात ना, मधीच पुरण राहतं, कडेला नुसती चपाती आणि मध्ये पुरणाचा गोळा. तसं नाही, काठांपर्यंत अगदी पुरण गेलं पाहिजे. मी आणि विधीनं तयार केलेलं उन्हाळी कामात आत्ता तळायला घेतोय आम्ही. छान छान उन्हाळी काम केलेलं होतं. दोघींनी व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकलेले आहेत, बघा नक्की. ते झालं की गरम गरम भजी घेतले. आणि पाऊस एवढा सुरू होता ना, त्याच्यानंतर मला व्हिडिओज काय रेकॉर्ड करता आला नाही. जराशी पाऊस उघडला की लगेच आम्ही आणि सुमित पळत पळत गेलो वडापूजनाला.
कारण की म्हटलं परत जर पाऊस सुरू झाला तर मग काहीच करता येणार नाही, वड पूजायचं राहून जाईल. कारण की मी काही वड पुजल्याशिवाय काही खात नाही ना. चहा मात्र पिते बरं का, कारण की चहाशिवाय मला काही सुधरत नाही. आणि एवढ्या गडबडीत ना माझ्याकडून एक चूक झाली. या आंब्याची पिशवी घरीच विसरून गेली. ज्यावेळेस वडाच्या इथं बायकांनी ठेवलेले आंबे बघितले ना, मग मला आठवलं. मी तिथल्या बायकांना सॉरी म्हटलं, कारण की ओटी भरताना माझ्याजवळ आंबाच नव्हता ना. म्हणजे मी गहू घेऊन गेलेले होते. तिथल्या बायका म्हणल्या, अहो असू दे, होतं कधी कधी गडबडीत. पण आमच्या नवरोबान बघा ना, शूटिंगच केलं नाही हळदी कुंकवाचं नीट. कारण की